नमस्कार, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार सेनेत ताज हॉटेल सांताक्रूज विमानतळ येथील 100 ते 125 कामगारांनी प्रवेश घेतला. तसेच त्या कामगारांच्या समस्यांसंदर्भात आम्ही आमचे पदाधिकारी व कामगार ताज हॉटेल सांताक्रूज विमानतळ व्यवस्थापन यांच्याशी शांतपूर्वक व सामंजस्यपणे संवाद साधत असताना त्यांच्या समस्या मांडत असताना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भारतीय कामगार सेनेच्या 40 ते 50 लोकांनी नारेबाजी सुरू केली. हॉटेल व्यवस्थापनाशी वाद सुरू केला. हा वाद विवाद करण्याचा हेतू एवढाच की आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार सेना तिथे प्रस्थापित होईल. ताज हॉटेल सांताक्रूज विमानतळ येथील कामगारांना न्याय मिळू नये हा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भारतीय कामगार सेनेचा कट होता. भारतातील संविधानामध्ये प्रत्येक नागरिकांना अधिकार आहे की कुठल्याही संघटनेचा राजीनामा देऊ शकतात आणि कुठल्याही संघटनेत स्वतंत्रपणे सदस्य होऊ शकतात. भारतातील संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे की प्रत्येक नागरिकाला स्वतःची संघटना निर्माण करण्याचा अधिकार आहे. मग माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भारतीय कामगार सेनेच्या कोणत्याही व्यक्तीला संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवण्याचा अधिकार कोणी दिला? तसेच कामगारांना त्यांचे प्रश्न मांडण्यापासून वंचित ठेवण्याचा अधिकार कोणी दिला? स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनीच महाराष्ट्रात 80% महाराष्ट्रीयन कामगार असावेत ही त्यांची भूमिका होती. आणि आज हाच प्रश्न आम्ही ताज हॉटेल विमानतळ व्यवस्थापनाशी विचारला असता मागील 9 वर्षात माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भारतीय कामगार सेना असताना आपण किती महाराष्ट्रीयन लोकांना रोजगार दिला? अरुणाचल प्रदेश व मणिपूर येथून कामगारांना आणून त्याला रोजगार दिला. मग महाराष्ट्रावर हा होणारा अन्याय नाही का? येथील युवा तरुण जातील तरी कुठे? अरुणाचल प्रदेशला का मणिपूरला? कामगारांच्या बोनस मधील मागील 9 वर्षापासून तफावत आहे याचा हिशोब मागितला. कामगारांच्या किमान वेतनात तफावत आहे. समान काम समान दाम अंतर्गत पगार दिला जात नाही असे अनेक प्रश्न व्यवस्थापनाशी विचारले. हा सगळा घोळ आहे आणि हा सगळा घोळ दाबायचा या उद्देशाने माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भारतीय कामगार सेना आमच्यावर दबाव टाकत आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांना धमकावणे, कामगारांना धमकावणे हे सगळं चालू आहे. जर आम्ही स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर राहून काम करत आहोत, मग माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आपण कोणत्या विचारावर चालत आहात व कोणाच्या विरोधात चालत आहात? आपण महाराष्ट्रीयन लोकांच्या विरोधात आहात का स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात आहात का संविधानाच्या विरोधात आहात? हा प्रश्नचिन्ह आहे. आंबेडकरी समाज कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी लागलं तर त्याला सोडतही नाही. तुमच्या भारतीय कामगार सेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी आमच्या एकही कामगारांना जीवित व आर्थिक हानी झाल्यास आंबेडकरी समाजाचे हे निळं वादळ शांत राहणार नाही याची दक्षता घ्यावी. धन्यवाद.